दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातील लाठीचार्जवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेमध्ये बोलण्याची शक्यता। संसदेत उत्तर देण्याची अमित शहांची हिंमत नाही। दिल्लीमध्ये मुलांवर गोळ्या चालवल्या, शहांची ऑर्डर होती का? विद्यार्थ्यांवर हल्ल्याचे आदेश कोणी दिले? राहुल गांधी आक्रमक। मोदी शहा संसदेत उत्तर देणार नाही, त्यांनी पदावर राहू नये। काँग्रेस नेते नाना पटोलेंची टीका। शहा संसदेत येणार आणि चर्चा करून उत्तरही देणार, तेव्हा राहुल गांधींनी पळ काढू नये, आशिष शेलार यांचं आव्हान। दिल्लीसारखं दृश्य झारखंडमध्ये दिसलं। विद्यार्थ्यांवर अत्याचार करून तुम्हाला काय मिळतं? झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया। झारखंडमध्ये लाठीचार्जचे आदेश कुणाचे? झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थिनींवर हात टाकले गेले, आता काँग्रेसची भूमिका काय आहे? आशिष शेलारांचा काँग्रेसला सवाल। तर झारखंडसोबत दिल्लीतील लाठीचार्जवरही बोलावं, शेलारांना सपकाळांचं प्रत्युत्तर। एनडीएच्या खासदारांचा राहुल गांधींविरोधात संसद परिसरामध्ये मोर्चा। राहुल गांधी भागोमत चर्चा करो, असं यावेळेस सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात भाजपकडून झारखंड बंदची हाक। विधानसभा मार्च दरम्यान विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा भाजपकडून निषेध व्यक्त। झारखंडमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात। एबीवीपीच्या रांचीमध्ये विधानसभेवर जाणारा मोर्चा पोलिसांनी अडवला। आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। आरएसएस प्रमुख मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपूरमध्ये जेनझी तरुणांसोबत संवाद साधणार। भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांचं योगदान या विषयावरती संवाद असेल। नागपूरमधील कस्तुरचंद पार्क या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन। आश्रम शाळांचा निधी कुठे जातोय? संजय राऊतांचा सवाल। गडचिरोलीमध्ये आदिवासींना उपचार मिळत नाहीये, कसला विकास झाला? आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्पदंशानं झालेल्या मृत्यूवरून संजय राऊतांचा संतप्त सवाल। पालकमंत्री असलेल्या सीएमनी गडचिरोलीची जबाबदारी घ्यावी। आश्रम शाळेतील सर्पदंशाप्रकरणी नाना पटोलेंची सरकारवर टीका। तर आदिवासींच्या नावाने सरकारकडून योजना लाटल्या जात असल्याचा नाना पटोलेंचा आरोप। राज्य सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत। काँग्रेस संस्थाचालकांची आश्रम शाळा आहे, राऊत त्यांना जाब विचारणार का? नवनाथ बन यांचा सवाल। आश्रम शाळा कोणाची ते राऊतांनी तपासलं असतं तर बरं झालं असतं, बन यांची टीका। गडचिरोली आश्रम शाळेतील सर्पदंशा प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत 14 ऑगस्टच्या बैठकीमध्ये चर्चा। सर्पदंशामुळे विद्यार्थिनींचा मृत्यू हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून आहे, रोहित पवारांचा आरोप आहे। मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण करण्याची घोषणा केल्यानं बैठकीला महत्व। सरकारकडून घेण्यात आलेल्या सुविधा आणि योजनांचा आढावा घेतला जाणार। सरकारचा तिरस्कार येतोय, आता तो वाढू देऊ नका। शेतकरी, मुस्लिम, ओबीसीमध्ये तिरस्कार आहे। मराठा समाजाचा पुन्हा मुंबईला जाण्याचा देखील विचार आहे। मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बहुजन समाजाचं नेतृत्व म्हणून समोर येत आहेत। लोकांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या नेत्याला अडचणीत आणण्यासाठी चुकीचे अपशब्द वापरू नयेत, राज्यमंत्री पंकज भोयर यांचा मनोज जरांगेंना सल्ला। अमरावतीमध्ये मनोज जरांगेंविरोधात तेली समाजाचं आंदोलन। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तेली समाजाचं आंदोलन। जरांगेंचे बावनकुळेंवरील आरोप तथ्यहीन आहेत, तेली समाज बांधवांची प्रतिक्रिया आहे। मनोज जरांगे पाटील आज सांगली दौऱ्यावरती। विटा शहरामध्ये जरांगे दाखल आहेत, तर पुष्पवृष्टी करून जरांगेंचं विटा शहरामध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील 2 ते 3 गाड्यांचा ताफा बसला धडकल्यानं अपघात झाला। मनोज जरांगेंनी स्वतः अपघातामध्ये जखमी झालेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला आहे। विटा शहराकडे येत असताना आंबेगाव जवळ अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉय मल्ला बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष आहे। वंदे मातरम गात स्वातंत्र्य सैनिक फासावर चढले होते। राष्ट्रभक्ती सर्वांसाठी प्रेरणा देणारी बाब आहे। लाल किल्ल्यावरती वंदे मातरम गायलं जाणार ही ऐतिहासिक घटना आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी महत्वाची बैठक, तर थोड्याच वेळात बैठक सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी पार पडणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीआधी राष्ट्रवादीची बैठक असेल। कुणाच्या सल्ल्यानुसार प्रदेशाध्यक्ष बदलला जात नाही? प्रशांत किशोरांसोबत काय ठरलं याची कल्पना नाही।
तर प्रशांत किशोर यांच्या भेटीवरती अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। रेवती सुळे आणि सारंग लखानींच्या रिसेप्शन सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार गैरहजर। पार्थ पवार आणि जय पवारांची रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती। सुनेत्र पवारांच्या गैरहजेरीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट। 13 ऑगस्टला मार्मिकचा 66वा वर्धापन दिन आहे। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। विले पार्लेच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात वर्धापन दिन साजरा होणार। नांदेड महापालिकेकडे एवढी माणसं, त्यांनी काम केलं तर शहरामधील अनेक कामं समस्या सुटतील। भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून महापौरांसमोर प्रशासनाला कानपिचक्या। लोकलमध्ये 12 पैकी 3 डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव करा। मुंबईतील भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मागणी आहे। मुंबईतील जेन झी आणि जेन अल्फासाठी भाजपची नवी मागणी समोर। संगमनेर सिन्नरमधील चक्काजाम आंदोलन म्हणजे राजकीय स्टंटबाजी आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी केलेल्या आंदोलनावरून आमदार अमोल खताळ यांची टीका। पंक्तीमध्ये बसल्या आणि वरणच संपलं अशी अंधारेंची अवस्था आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची टीका। राऊत अंधारेंसारख्यांकडे लक्ष न देता काम करत राहणार। जयकुमार गोरेंवर केलेल्या टीकेवरून कल्याण शेट्टी यांचं प्रत्युत्तर। मनमोहन सिंग यांना इतिहास आदरानं स्मरणात ठेवेल। कोळसा घोटाळ्यामध्ये सुप्रीम कोर्टानं क्लीन चिट दिल्यानंतर सोनिया गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा। पश्चिम बंगालमधील मतदार यादीतील नाव वगळण्याच्या प्रकरणावरती सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप। एसआयआर प्रक्रियेमध्ये वगळलेल्या मतदारांच्या याचिकांचा तपशील द्या। निवडणूक आयोगाला निर्देश आहेत। काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावलेली आहे। अहिल्यानगर येथील मुकुंदनगर परिसरामध्ये अद्यापही पोलीस बंदोबस्त तैनात। मनपाचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण। धीरज परदेशींच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये आंदोलन, तर मुख्यमंत्र्यांकडून आंदोलकांसोबत संवाद साधून कारवाईचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन अखेर मागे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं। बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू। 9 सप्टेंबरपर्यंत संस्थांना ठराव दाखल करता येणार। नोव्हेंबरमध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची शक्यता। गोकुळ दूध संघाच्या निवडणूक मुदतवाढीला सुप्रीम कोर्टाचा नकार। येत्या 60 दिवसांमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे कोर्टाचे आदेश। निवडणुकीची प्रारूप मतदार यादी जाहीर न केल्याबद्दल कोर्टाकडून नाराजी व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाज ऑटो कंपनीसमोर प्रशिक्षणार्थींचं काम बंद आंदोलन। 3 वर्षांची डिग्री देण्याचं आश्वासन देऊनही डिग्री मिळाली नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। कमवा आणि शिकाच्या नावाखाली कामगार म्हणून काम करून घेतल्याचा दावा करण्यात आलेला आहे। राज ठाकरेंनी राजू बजाज यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला। पुढील आठवड्यामध्ये बजाजचे एमडी राजू बजाज आणि राज ठाकरेंमध्ये बैठक। छत्रपती संभाजीनगरमधील बजाज कंपनीच्या गेटवरील आंदोलनाची दखल। टिमलिश फाउंडेशनने फसवणूक केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। मध्य प्रदेशातील कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद। मध्य प्रदेशातील कार्यकर्त्यांनी नागपुरातील रवी भवनमध्ये मंत्री आशिष जयस्वाल यांची भेट घेतली आहे। जयस्वाल यांनी शिंदेंसोबत संवाद घडवून आणलेला आहे। नाशिक शहरातील खड्ड्यांवरून पालिका आयुक्त आक्रमक झाले आहेत। पालिकेच्या 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस। 5 कार्यकारीसह 8 उपअभियंत्यांना आयुक्तांची नोटीस आहे। 7 दिवसांमध्ये नोटीसला उत्तर देण्याचे आदेश आहेत। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर अधिकाऱ्यांकडून कामाला वेग। मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याच्या कामासंदर्भात आणि खड्ड्यांबाबत कानउघडणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना अखेर जाग। नागपूर महानगरपालिकेचे झोन वाढवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद। भाजपकडून लोकसंख्येच्या मुद्द्यावर झोन वाढवण्याची मागणी, तर या मागणीला काँग्रेसकडून मात्र विरोध आहे। महाराष्ट्रामध्ये गाय आणि म्हशीच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। गायीचं दूध 62 तर म्हशीचं दूध 76 रुपये लिटर, तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10% वाढ होणार आहे। मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या वृक्ष छाटणीवरती पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित। झाडांच्या फांद्यांचा अनेक गणेशोत्सव मंडळांना अडथळा येतोय। लालबाग परळ येथून आगमन प्रसंगी अनेक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती घेऊन जाताना कसरत करावी लागते। दिव्यांगांसाठी मुंबई महापालिकेची धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना 2026-27 मध्ये यासाठी निधीची तरतूद असतानाही प्रशासकीय मंजुरी अद्याप प्रलंबित आहे। त्यामुळे पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्याचे हप्ते रखडलेले आहेत।
नागपूर महापालिकेचे झोन वाढवण्याच्या मुद्द्यावरून सर्वसाधारण सभेमध्ये जोरदार वाद झाला। भाजप नगरसेवक बंडू राऊत यांच्याकडून 13 झोन करण्याची मागणी आहे। बंडू राऊतांच्या मागणीला विरोधी पक्षनेत्यांचा विरोध आहे। महापौर नीता ठाकरे यांच्याकडून प्रशासनाला रितसर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। चंद्रपूरच्या गोंडपिपरीमध्ये विस्तारित एमआयडीसी अधिग्रहणाच्या विरोधात शेतकरी आक्रमक आहेत। अधिग्रहण रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना हजारो निवेदनं, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नोटिसा पाठवल्याची माहिती आहे। चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्था असलेल्या सर्वोदय शिक्षण मंडळाची निवडणूक वादात सापडली आहे। हयात सभासदाला मयत दाखवून दुसऱ्याची नोंदणी केल्याचा आरोप आहे। निवडणूक स्थगित करून सभासद यादीची चौकशी करण्याची मागणी आहे। बाबूराव रामिष्ठे माथाडी कामगार सहकार पतपेढीमध्ये 6,67,00,000 रुपयांचा घोटाळा। 7 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल। कामगारांच्या नावाने बनावट स्वाक्षरी करून घोटाळ्याचा आरोप आहे। विजयादशमीच्या विचारांना सामाजिक वास्तवाची जोड देणारा मराठी सस्पेन्स क्राईम थ्रिलर दशमी ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। चित्रपटात महेश मांजरेकर, मकरंद नासपुरे, विजय निकम तसेच गौरी इंगवले यांच्यासह अनेक नामवंत कलाकार झळकणार आहेत। चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचं अनावरण संपन्न झालेलं आहे। रत्नागिरीच्या दापोलीतील किनारपट्टी कचऱ्याच्या विळख्यात सापडली आहे। दापोलीतील किनारपट्ट्यांवरती ठिकठिकाणी प्लास्टिकचा खच पडलेला आहे। मुरुड, कर्दे आणि लाडघर किनाऱ्यावरील वास्तव समोर आलेलं आहे। प्रशासन मात्र अजूनही झोपेतच आहे। लातूरच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण डॉक्टर मनोज शिरुरे आणि मोठेगावकर चालवत असलेले हॉस्पिटल आणि क्लासेस बंद करण्याची मागणी आहे। अखिल भारतीय किसान सभेतर्फे नाशिकच्या येवल्यामध्ये जेलभरो आंदोलन। किसान सभेने तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला। वन जमीन आणि गायरान जमीन तथा पडीक जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याच्या मागणीसाठी जेलभरो आंदोलन। धाराशिवच्या 20 विद्यार्थी नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेत जाणार आहेत। मात्र या विद्यार्थी संख्येवरती पालक आणि शिक्षकांचा आक्षेप आहे। दौऱ्यावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याची पालक आणि शिक्षकांची मागणी आहे। पुण्यातील हडपसर परिसरात शिवरायांच्या पुतळ्याची महिलेकडून विटंबना। संतप्त जमावानं महिलेच्या तोंडाला काळं फासलं। महिला पोलिसांच्या ताब्यात आहे। ससाणे नगरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पुण्यामध्ये महाराष्ट्र धर्म संरक्षण कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल। ब्रिटनच्या धर्मगुरूंच्या प्रवचनातून धर्मांतर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आहे। खडक पोलीस ठाण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांची तक्रार आहे। चंद्रपुरात शिंदे सेनेचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडेंसह 25 जणांवर गुन्हा। नंदोरी टोलनाक्यावर राडा करणं, धमकी देणं, कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विरारमध्ये पोलिसांनी अज्ञात वाहनामध्ये 1 कोटी रुपयाच्या बोगस नोटा पकडलेल्या आहेत। 500 रुपयांच्या 50,000 नोटा असल्याची प्राथमिक माहिती आहे। मुख्य सूत्रधाराच्या तपासासाठी पोलिसांचं पथक रवाना झालेलं आहे। मलकापूर ग्रामीण पोलिसांसमोर दरोडेखोरांचं आव्हान आहे। 24 तासात दुसरा दरोडा टाकण्यात आलाय। चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत। धानोरामध्ये महामार्गालगत किराणा दुकान फोडलं। काठीतील दरोडा आणि हत्येनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गावामध्ये दवंडी पिटवून लोकांना चोरीच्या घटनांपासून सतर्क राहण्याचं आवाहन। लातूरच्या अनेक गावांमध्ये रोज पिटवली जाते दवंडी। मोठा पाऊस झाला नसल्यानं चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता आहे। सगळ्या गावकऱ्याला कळण्यात येते की सगळ्यांनी हुशारीने झोपा। जालन्याच्या अंबडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला आहे। पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये हा चिमुकला गंभीररीत्या जखमी झालेला आहे। चिमुकल्याच्या तोंडाचा चावा घेत लचके तोडल्याचा प्रकार आहे। जखमी मुलाला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल करण्यात आले आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। अकोला नाका चौकासह वाशिम शहरातील अकोला नाका चौकासह इतर प्रमुख चौकात रात्रीच्या वेळेस मोकाट जनावरांचा वावर आहे। जनावरं थेट रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्यानं वाहन चालकांची मोठी कसरत आहे। भुसावळच्या वेल्हाळे परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ। वरणगावच्या फॅक्टरी परिसरात देखील बिबट्या दिसल्यानं भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये एकाच म्हशीच्या स्त्रीबीज संकलनातून 4 मुर्हा रेडक्यांचा जन्म झालेला आहे। राज्यामध्ये म्हशींवर झालेला पहिलाच प्रयोग यशस्वी झालेला आहे। राज्यातील दुग्ध व्यवसाय आणि उच्च
आनुवंशिक क्षमतेच्या म्हैस संवर्धनाला त्यामुळे आता गती मिळणार आहे. सरकारी निधी अभावी नागपुरातील विद्यार्थी फाटक्या चपला घालून शाळेत पोहोचतायत. आमच्यासाठी 170 रुपये नाहीयेत का? गरीब विद्यार्थ्यांचा सरकारला सवाल आहे. शाळा सुरू होऊन 1.25 महिना झाला, विद्यार्थ्यांना मात्र जोडे मिळालेलेच नाहीयेत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद राहणार. श्रावणामध्ये भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थानचा निर्णय आहे. दिवसभरात ठराविक वेळेत फक्त 20 व्हीआयपींची दर्शन व्यवस्था होणार आहे. जळगावच्या गवताळा अभयारण्यातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये नियमांना हरताळ. घाटाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावरती उत्खनन होत असल्यानं पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे.